नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बुधवार दिनांक 12/3/2025 रोजी झालेल्या इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या बोर्ड विषयाच्या प्रश्नपत्रिकामधील प्रश्नांची नमुना उत्तरपत्रिका आज आपण जाणून घेऊया. प्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला दिलेल्या सूचना पाहूया. 1. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 2. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेले अंक पूर्ण गुण दर्शवतात. 3. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील. 4. आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा. 5. प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी. प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. गुण 5. 1. ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जेबरोबरच पाणी आणि टिंबटिंबचे रेणू तयार होतात. याचे योग्य पर्याय उत्तर CO2 हे आहे. 2. व्हिनेगारमध्ये टिंबटिंब आम्ल असते. याचे योग्य पर्याय उत्तर ॲसिटिक हे बरोबर आहे. 3. जनुकामध्ये अचानक बदल होऊन सजीवात लहानसा बदल घडून येतो. तो बदल म्हणजेच टिंबटिंब होय. याचे योग्य पर्याय उत्तर उत्परिवर्तन हे आहे. 4. मानवी शुक्रपेशीची निर्मिती टिंबटिंब या अवयवात होते. याचा योग्य पर्याय उत्तर वृषण हे आहे. 5. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे टिंबटिंब मध्ये करतात. याचा योग्य पर्याय उत्तर विद्युत ऊर्जेत हे बरोबर आहे. प्रश्न पहिला खालील प्रश्न सोडवा. 5 गुण. 1. विसंगत पद ओळखा. खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, फलन. यामधील फलन हा विसंगत पद आहे, कारण फलन हे लैंगिक प्रजनन आहे, तर बाकी सर्व बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन प्रकार आहेत. 2. सहसंबंध लिहा. मधुमेह, इन्सुलिन, कॅन्सर, टिंबटिंब. या ठिकाणी कॅन्सरला सहसंबंध इंटरल्युकिन हा शब्द आहे. 3. चूक की बरोबर ते लिहा. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. हे विधान बरोबर आहे. 4. जैवतंत्रज्ञानाचे 2 व्यावहारिक उपयोग लिहा. जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग पुढीलप्रमाणे. पीक जैवतंत्रज्ञान. कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग
कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जातो. संकरित बियाणे. 2 वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात. फळासाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे. जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. या पद्धतीने पिकाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, रोगप्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी आणि थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात. बिट्टी कापूस. बॅसिलस युरिनजायन्सिस या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या जनुकाला जोडला. यामुळे बोंडअळीला घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागले. बोंडअळीने कापसाची पाने खाल्ली तर हे विष तिच्या शरीरातील अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते व त्यामुळे अळी मरते. बिट्टी वांगे. बॅसिलस युरिनजायन्सिस या जीवाणूपासून मिळवलेले जनुक वापरून बिट्टी वांगे तयार केले जाते. बिट्टी कापसाप्रमाणेच हे वांग्याचे सुधारित वाण फळातील किडीचा नाश करते. गोल्डन राईस. तांदळाच्या या जातीमध्ये जीवनसत्व अ, बीटा कॅरोटीन निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले. 2005 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या गोल्डन राईस 2 मध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन सापडते. 5. मी मत्स्य प्राणी वर्गातील असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो तर मी कोण? या ठिकाणी लंगफिश हा मत्स्य प्राणी वर्गातील असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. याचे उत्तर लंगफिश हे आहे. प्रश्न दुसरा अ. शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2. यासाठी गुण आहेत 4. 1. काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनाक्षी श्वसन करतात. याचे शास्त्रीय कारण पुढीलप्रमाणे. सूक्ष्मजीव बहुतेकदा अनएरोबिक म्हणजेच विनाक्षी श्वसनात गुंततात जे ऑक्सिजनच्या अनुपस्थितीतही होते. तरीही उच्च वनस्पती आणि प्राणी विशिष्ट परिस्थितीत अनएरोबिक म्हणजेच विनाक्षी श्वसनात देखील गुंतू शकतात. उच्च वनस्पतीमध्ये ओल्या मातीत बुडवल्यावर वनस्पतीच्या मुळांना ऑक्सिजनची कमतरता भासते. या परिस्थितीत वनस्पतीच्या पेशीमध्ये अनारोबिक श्वसन होते ज्यामुळे कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल उपउत्पादने म्हणून तयार होतात. प्राण्यामध्ये तीव्र व्यायामादरम्यान जेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा असतो तेव्हा स्नायूच्या पेशी अनएरोबिक श्वसनात गुंततात. परिणामी लॅक्टिक आम्ल तयार होते ज्यामुळे क्रॅम्पिंग आणि स्नायू थकतात. 1. काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या सभोवती असणारी ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिश्वसन ऐवजी विनाक्षी श्वसन करू लागतात. 2. जिवंत राहण्यासाठी अशा विनाक्षी श्वसनाचा आधार घेतला जातो. 2. मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे. याचे उत्तर पुढीलप्रमाणे. दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे. जेव्हा युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषाकडून लिंग गुणसूत्रापैकी X किंवा Y गुणसूत्र पुढील पिढीत येते. स्त्रियाकडून मात्र X गुणसूत्रच पुढील पिढीत येते. फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून X गुणसूत्र आले तर मुलगी होते आणि जर Y गुणसूत्र आले तर मुलगा होतो.
हे लक्षात घेता मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार धरणे हे कितपत योग्य आहे? स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्त्रीला मुलगा किंवा मुलगी होणे हे पूर्णपणे पुरुषावरती अवलंबून आहे, हे लक्षात ठेवावे. दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी होणार हे त्या दाम्पत्यामधील गुणसूत्रावर अवलंबून असते. हे विधान स्पष्ट करणारी खालील आकृती पहा. वडील किंवा पुरुष शुक्रपेशी या 22+X किंवा 22+Y असतात. आई किंवा स्त्री अंडपेशी या 22+X असतात. यामधील 44+XX या स्त्री आणि पुरुषाकडून आल्या तर अपत्य मुलगी जन्माला येते आणि 44+XY आले असता एक पुरुषाकडून 22+Y व स्त्रीकडून 22+X अशी गुणसूत्र आल्यास मुलगा अपत्य होते. म्हणजेच मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे पुरुषावर अवलंबून असते. स्त्रीला जबाबदार धरू नये. 3. अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरणस्नेही नाही. याचे उत्तर पुढीलप्रमाणे. अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात कोळशासारखे खनिज इंधन वापरले जात नाही. त्यामुळे वायू प्रदूषणासारख्या समस्या उद्भवत नाहीत. शिवाय पुरेसे अणुइंधन उपलब्ध असल्यास अणुविद्युत ऊर्जा हा एक चांगला ऊर्जास्रोत होऊ शकतो. परंतु अणुविद्युत ऊर्जा निर्माण करण्यात काही समस्याही आहेत. त्या समस्या पुढीलप्रमाणे. 1. अणुऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे अणुविखंडन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थांमधूनसुद्धा धोकादायक अशी आण्विक प्रारणे बाहेर पडतात. अशा पदार्थाची आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हा शास्त्रज्ञांपुढील जटिल प्रश्न आहे. 2. अणुऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणामुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. 3. अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता यासारख्या धोक्यांचीही आपण वर चर्चा केली. या सर्व बाबी लक्षात घेता खनिज इंधनापासून आणि अणुऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही नाही असे म्हणता येईल. प्रश्न 2 ब. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 3 गुण 6. 1. खालील अन्नसाखळी पूर्ण करा. हिरव्या वनस्पती ... गरुड ... ही सारणी पुढीलप्रमाणे आपल्याला पूर्ण करता येईल. हिरव्या वनस्पती उत्पादक, नाकतोडा प्राथमिक भक्षक, बेडूक द्वितीय भक्षक, साप तृतीय भक्षक, गरुड सर्वोच्च भक्षक, सूक्ष्मजीव विघटक. अशा पद्धतीने आपणास अन्नसाखळी पूर्ण करता येईल. 2. फरक स्पष्ट करा. मत्स्य प्राणी वर्ग आणि सरीसृपी प्राणी वर्ग. मत्स्य वर्ग 1. हे प्राणी शीतरक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहेत. 2. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. 3. ह्यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. पुच्छपराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो. 4. यांचे बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते तर अंतःकंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय असते. 5. श्वसन कल्ल्याद्वारे होते. 6. उदाहरणे: रोहू-मासा, पापलेट मासा, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे इत्यादी. सरीसृप प्राणी वर्ग 1. हे प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी आहेत.
2. हे प्राणी शीतरक्ती असतात. 3. शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. 4. यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. 5. शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते. 6. बाह्यकर्ण नसतो. 7. अंगुलीना नखे असतात. उदाहरणार्थ कासव, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी. 3. खाली दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा. या आपत्तीचे कोणतेही 2 परिणाम लिहा. याचे उत्तर: खालील दिलेल्या चित्रात महापुराचे चित्रण दाखवलेले आहे. दोन्ही चित्रात महापूर आल्याचे व पाण्याखाली पूल गेल्याचे दिसत आहे. या महापुराचे किंवा महापूर आपत्तीचे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे. 1. प्रवासी यांची वाहतूक विस्कळीत होते. प्रसंगी महापुराने जीवितहानी होते. 2. वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्यामुळे रस्त्याने होणारी वाहतूक बंद पडते किंवा गाड्या उशिराने धावतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होते. नैसर्गिक साधनसंपत्तीचे या महापुराने अतोनात नुकसान होते. वित्तहानी होते. अनेकदा आजूबाजूच्या परिसराचे प्रचंड नुकसान होते. 4. ताणतणाव कमी करण्याचे कोणतेही 4 मार्ग स्पष्ट करा. उत्तर: ताणतणाव कमी करण्यासाठी पुढील मार्ग आहेत. 1. हास्यमंडळ एकत्र जमून मोठमोठ्याने व मनमोकळे हसून आपला ताण हलका करता येतो. 2. सुसंवाद मित्र-मैत्रिणी, समवयस्क, भाऊ-बहिणी, शिक्षक व पालक या सर्वांशी सुसंवाद साधणे म्हणजेच आपले मन मोकळे करणे. याने ताणतणाव कमी होतो. 3. लेखन मनातले विचार लिहून काढणे आणि आपल्या चुकीच्या विचाराचे विश्लेषण केले तरीही ताण कमी होतो. 4. छंद जोपासणे वस्तूचा संग्रह करणे, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, पाककला, चित्रकला, शिल्पकला, रांगोळी, नृत्य इत्यादी छंद मनाला लावून घेतले तर ताण येत नाही आणि रिकामा वेळ देखील सत्कारणी लागतो. सकारात्मक गोष्टीकडे ऊर्जा व मन वळवावे. त्यामुळे नकारात्मक भावना कमी होतात. 5. संगीत शिकणे, ऐकणे, गाणी म्हणणे यामुळे आनंद मिळून ताण हलका होतो. संगीतात मनस्थिती बदलण्याची ताकद असते. 6. मैदानी खेळ व व्यायाम मानसिक आणि शारीरिक आरोग्य मैदानी खेळामुळे सुधारते. खेळामुळे शारीरिक व्यायाम, शिस्त, इतरांशी आंतरक्रिया, संघभावना वाढणे, एकाकीपणा संपून व्यक्ती समाजाभिमुख होणे असे अनेक फायदे असतात. योगाचा पण सराव असावा. 7. निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण, पाळीव प्राण्याचे संगोपन यानेही ताण कमी होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या 7 पैकी कोणत्याही 4 गोष्टी किंवा मुद्दे लिहिले तरी आपणाला गुण मिळू शकतात. 5. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. या संकल्पनेमध्ये फक्त मध्यभागी प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी हा शब्द दिलेला आहे. बाकीच्या 4 ठिकाणी रिकाम्या जागा आहेत. त्या भरून पुढीलप्रमाणे संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी. 1. स्वच्छता. 2. गाळाचा खत म्हणून वापर. 3. निर्धोक पाणी. 4.
बायोगॅस संयंत्रात वापर या पद्धतीने संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रश्न 3. खालीलपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा. यासाठी नियोजित गुण 15 आहेत. 1. आनुवंशिकता म्हणजे काय हे स्पष्ट करून आनुवंशिक बदल कसे घडतात ते स्पष्ट करा. आनुवंशिकता व आनुवंशिक बदल. हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच आनुवंशिकता हे तुम्हाला ठाऊक आहे. आधुनिक आनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडल यांनी केला. त्यांनी बराच कालावधीत संशोधन करून आनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष शोधून काढले. 1901 साली ह्युगो द व्हिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला. यातूनच 1902 साली वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्याच्या स्वरूपात पाहिली. तोपर्यंत हे कोणालाही माहीत नव्हते. जनुकांचे वहन गुणसूत्रामार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे आनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. यातूनच 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलीन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉईड या त्रयींनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच आनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले. 2. सूत्री विभाजनाच्या 4 अवस्था लिहा आणि कोणत्याही 2 अवस्थांचे स्पष्टीकरण करा. सूत्री विभाजनाच्या 4 अवस्था पुढीलप्रमाणे: पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था या सूत्री विभाजनाच्या 4 अवस्था आहेत. यातील अवस्थांचे पुढीलप्रमाणे वर्णन करता येईल. सूत्री पेशी विभाजन. कायपेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. हे 2 टप्पे म्हणजेच प्रकल विभाजन म्हणजेच केंद्रकाचे विभाजन कॅरिओकायनेसिस आणि परिकल विभाजन जीवद्रव्याचे विभाजन सायटोकायनेसिस. प्रकल विभाजन 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. पूर्वावस्था प्रोफेज. प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते. ताराकेंद्र द्विगुणित होते व प्रत्येक ताराकेंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. मध्यावस्था मेटाफेज. मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्राचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलात मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनाचे धागे तूर्कतंतू तयार होतात. पश्चावस्था एनाफेज. पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रबिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे म्हणतात. यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्राचे 2-2 संच पेशीच्या 2 टोकांना पोचवले जातात. अंत्यावस्था टीलोफेज. अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोचलेली गुणसूत्रे आता
उलगडतात. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोचलेल्या गुणसूत्राच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये 2 जन्यकेंद्रे तयार होतात. जन्यकेंद्रामध्ये केंद्रकेसुद्धा दिसू लागतात. तूर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. 3. एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा. एकपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन 1. द्विविभाजन बायनरी फिजन. आदिकेंद्रकी सजीव जीवाणू, आदिजीव, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना इत्यादी दृश्य केंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. या प्रकारात जनक पेशीचे 2 समान भागात विभाजन होऊन 2 नवजात पेशी तयार होतात. सदर विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते. वेगवेगळ्या आदिजीवामध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, म्हणून याला साधे द्विविभाजन म्हणतात. पॅरामेशियम आडवे द्विविभाजन या पद्धतीने तर युग्लिना उभे द्विविभाजन या पद्धतीने विभाजित होतो. सजीवामध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थितीत म्हणजेच मुबलक अन्न उपलब्ध असते तेव्हाच अवलंबले जाते. बहुविभाजन प्रक्रिया. अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते त्यावेळी अमिबा छद्मपाद तयार करत नाहीत आणि हालचाल थांबवतो. तो गोलाकार होतो आणि पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो. अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी सिस्ट म्हणतात. पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थितीत असेपर्यंत ते पुटीमध्येच राहतात. अनुकूल परिस्थिती आल्यानंतर पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. 3. कलिकायन हे किण्व पेशीमध्ये तयार होते. कलिकायन. तुम्हाला किण्व पेशी मुकुलायन किंवा कलिकायन करताना दिसतील. म्हणजेच अनेक किण्व पेशींना एक एक छोटी कलिका दिसेल. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार करते. या पेशीला जनकपेशी म्हणतात. या जनकपेशीला बारीकसा फुगवटा येतो. हा फुगवटा म्हणजेच कलिका असते. 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते. कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनकपेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते. 4. औष्णिक विद्युत निर्मितीमुळे कोणते इंधन वापरतात? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही 2 समस्या स्पष्ट करा. या प्रश्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे देता येईल. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोणते इंधन वापरले जाते? औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळसा हे इंधन वापरले जाते. हे इंधन वापरल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या. 1. कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण. कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. 2. कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कणसुद्धा वातावरणात सोडले जातात. त्यामुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात.
3. यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा यांचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. यामुळे भविष्यकाळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेची मर्यादा येतीलच. 5. मृदुकाय प्राणी संघातील प्राण्याच्या शरीराची 3 वैशिष्ट्ये लिहा. हे उत्तर पुढीलप्रमाणे लिहिता येईल. मृदुकाय प्राणी फायलम मोलुस्का. 1. या प्राण्याचे शरीर मऊ बुळबुळीत असते म्हणून यांना मृदुकाय प्राणी म्हणतात. 2. हा प्राण्यामधील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. 3. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु काही गोड्या पाण्यातही आढळतात. 4. यांचे शरीर त्रिस्तरी देहगुहायुक्त अखंडित आणि मृदू असते. गोगलगायीसारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर द्विपार्श्व सममिती दाखवते. यांचे शरीर डोके, पाय आणि अंतरांग सहंती अशा 3 भागामध्ये विभागलेले असते. 5. अंतरांग सहंती प्रावार मेंटल या पटली संरचनेने आच्छादलेली असून हे प्रावार कठीण कॅल्शियम कार्बोनेटयुक्त संरक्षक कवच शेल संस्रावित करते. कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते तर काहीमध्ये ते नसते. 6. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरण कालव, द्विपुट शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस इत्यादी. ऑक्टोपस हा प्राणी बाजूच्या चित्रामध्ये दाखवलेला आहे. तसेच शिंपला आणि गोगलगाय हे मृदुकाय प्राणी संघातील काही प्राणी चित्रामध्ये दिसत आहेत, ते पहा. 4. आम्ल पर्जन्याचे घटक कोणते? त्याचे पृथ्वी तळावर होणारे कोणतेही 2 परिणाम लिहा. साधारणपणे औद्योगिक कारखान्यामधून बाहेर पडणारे धूर हे पावसाच्या पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया करतात आणि यातूनच आम्ल पर्जन्याचे घटक सल्फ्युरिक आम्ल तयार होते. हे सल्फ्युरिक आम्ल पृथ्वी तळावर आल्यानंतर पुतळे, पूल व इमारतीमधील धातूंचे क्षरण करतात. सल्फ्युरिक आम्ल हा आम्ल पर्जन्यामधील सर्वात मोठा ऊर्जास्रोत आहे. म्हणून आम्ल पर्जन्यामुळे होणारे भूप्रदूषण टाळण्यासाठी आपणाला जीवाणू आटोक्यात आणतात. ते जीवाणू म्हणजे ॲसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडन्स व ॲसिडिफिलियम प्रजाती. हे जीवाणू भूप्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी मदत करतात. 7. खालील शब्दकोडे पूर्ण करा. 1. मद्य तंबाखूजन्य पदार्थाचे सतत सेवन. व्यसनाधीनता हा शब्द दिलेला आहे. 2. या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता असते. यामध्ये फेसबुक हा शब्द उभा बरोबर आहे. 3. ताणतणावात नाहीसा करण्याचा एक उपाय. 3 मध्ये उभा शब्द गायन हा आहे. 4. ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक. 4 ला सात्विक आहार हा शब्द बरोबर आहे आणि हे 4ही शब्द लिहिल्यानंतर शब्दकोडे पूर्ण होते. 8. तुम्ही ऐकलेल्या एका आपत्तीचे कारण, परिणाम आणि केलेली उपाययोजना लिहा. याचे उत्तर पुढीलप्रमाणे. मी पाहिलेली आपत्ती वाहन अपघात. याची कारणे किंवा लक्षणे: वाहतूक ठप्प होते, रस्त्यात गर्दी जमते. याची परिणाम: कोणीतरी जखमी झालेले असते. मोठ्या प्रमाणावर अपघात झाला असेल तर जास्त लोक एकाच वेळी जखमी होतात, वाहनांचे नुकसान होते. यावरती उपाययोजना:
प्रथम गर्दी हटवून पोलिसांना पाचारण करावे लागेल. जखमी व्यक्तींना प्रथमोपचार देऊन लगेच हॉस्पिटलमध्ये हलवावे लागेल. प्रश्न 4. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. यासाठी 5 गुण आहेत. 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामधील पहिला प्रश्न, जैवविविधता म्हणजे काय? जैवविविधता संवर्धनाचे 4 उपाय लिहा. याचे उत्तर पुढीलप्रमाणे. निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातीमधील प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? 1. दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे. 2. राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे. 3. काही क्षेत्रे राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणे. 4. विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे. 5. प्राणी व वनस्पतीचे संवर्धन करणे. 6. कायद्याचे पालन करणे. 7. पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे. 2. मूलपेशी म्हणजे काय? मूलपेशीचे 4 उपयोग स्पष्ट करा. याचे उत्तर पुढीलप्रमाणे. मूलपेशी. उत्तर, मूलपेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता आणि बहुविधता असलेल्या पालक पेशी असतात. उपयोग. 1. पुनरुज्जीवित औषध क्षेत्र या अंतर्गत सेल थेरपी हे तंत्रज्ञान वापरण्यात येते. 2. मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात, पार्किन्सनचा आजार इत्यादीमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूलपेशी वापरल्या जातात. 3. ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसिमिया अशा रोगांमध्ये रक्तपेशींची कमतरता भासते. अशा वेळी रक्तपेशी बनवण्यासाठी मूलपेशी वापरल्या जातात. 4. अवयव रोपण या तंत्रात मूलपेशीपासून अवयव बनवून त्यांचे रोपण करता येते. उदाहरणार्थ, यकृत, वृक्क किंवा किडनी असे अवयव निकामी झाल्यास त्याच्या जागी सुदृढ अवयव रोपण करावे लागतात. तेव्हा या मूलपेशीचा फायदा होतो.